करू हृदय माझ्या प्रगटला विनवितसे समस्तासी अल्पमती मजसी वेडी वापुडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा आता माझ्यावरी कृपा करणे माझी या बोला साय होणे आजी कुणी काही नेणे सकळाशी माझे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग आनंद संप्रदायातील संत श्रेष्ठ सद्गुरु महंत मोक्षवासी श्री स्वामी प्रसादबन महाराज श्री दत्त क्षेत्र कोलंबी यांच्या प्रसाद गाथेतील गुरुपाठ प्रकरणातील 16व्या क्रमांकाचा उत्कृष्ट असा मागणीपर अभंग असून या अभंगातून महाराज भगवंताकडे मागणी मागत आहेत. भगवंता, आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुमच्या नामस्मरणा वाचून इतर धनाची अपेक्षा नाहीच. जर ज्ञानाचा जर विचार केला, आम्हाला ज्ञान फक्त भगवंताचं आणि सद्गुरूच्या मुखातून मिळालेलं ज्ञान आवश्यक आहे. इतर कोणत्याही विद्येची आवश्यकता वाटतच नाही. तर आयुष्य जर हे महत्वाचं तितकंच खरं आहे. आयुष्य सर्वांनाच आवश्यक आहे, पण ते संपूर्ण आयुष्य तुझ्या सेवेमध्येच प्राप्त व्हावं. इतर कोणत्याही कामासाठी आम्हाला आयुष्याची गरज नकोच. याचे पुढे सांगतायत, आम्हाला जे गणगोत आहे ते ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी गणगोताची अपेक्षा नाही, परमसुख प्राप्त करून देणारे गणगोत यांची आवश्यकता आहे. हा माझा दृढ भाव या मागणीविषयी निश्चयपूर्वक मी तुमच्याकडे मागणी मागत आहे. असा निश्चयपूर्वक मागणी मागत असताना काही लोकांना असा संशय निर्माण झाला की महाराज लोक कीर्तनापुरतं बोलतायत, अभंगात सांगण्यापुरतं बोलतायत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी बॉन्ड लिहून देतो. ते कोणता बॉन्ड आहे? अभंगाच्या विस्तृत स्वरूपामध्ये ऐकायला मिळेल. दत्ता प्रभू विषय सोडवण्यापूर्वी आज मौजे कोकाटी सांगवी येथे आनंद दत्त संस्थान या परिक्षेत्रामध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता व दत्तनाम सप्ताह 16 संत समर्थ बाळगिरी महाराज व श्री संत हिरागिरीजी महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं व श्री 108 श्रीफळांची महापूजा, दत्तकथा, कीर्तन, प्रवचन, अन्नदान हा अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम ज्याच्या संयोगाने म्हणजे आमचे श्री संत गणपत महाराज व या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक संयोजक मंडळ आणि या कार्यक्रमासाठी सतत 7 दिवसापासून सुंदर गायक आमच्या गावचे वडगावचे हिरवा पाटील जाधव, तसेच दत्तभक्तपरायण, माझ्या गावचं म्हणून लवकर नाव घेतलं असं म्हणू नका, आमचे दत्तभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तनकार रमेश पाटील माऊलीकर, तसेच मृदंगाचार्य बाळू महाराज पळसा, लोणचे महाराज या ठिकाणी आमचे दानापूरचे माधवपुरी महाराज, गावातील सर्व टाळकरी मंडळी, उपस्थित प्रतिष्ठित
टाळकरी, माळकरी, गावकरी, विणेकरी, सर्वच श्रोते सज्जन माय बाबू, आजचा हा अभंगाचा प्रतित विषय असा आहे. संप्रदायाचा नियम असा आहे की आजच्या कीर्तनाच्या नंतर उद्याचं काल्याचंच कीर्तन असल्यामुळं आजचं शेवटचं कीर्तन म्हणलं काय अडचण नाही. संप्रदायाचा नियम आहे शेवटचं कीर्तन म्हणजे मागणीपर असतं. आणि या मागणीपर अभंगाचा भावार्थ प्रसादबन महाराज सांगत आहेत की तुम्हाला जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते महाराज नको म्हणतात. आपल्या मागणी व्यतिरिक्त विरोधात्मक दृष्टिकोनातून महाराज भगवंताकडे मागणी मागत असताना, देवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये ऐहिक सुख हे केवळ काल्पनिक आहे. उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे आम्ही डोळ्यानं पाहतो ते संपूर्ण नश्वर आहे. इथं एक सुख समाधान म्हणून जे धनाचा वापर केला जातो ते धन किती अनर्थकारक आहे. शास्त्रामध्ये त्याचं 14 प्रकारचे अनर्थ शास्त्राने सांगितले. तर 14 प्रकारचे अनर्थ सांगण्यापेक्षा एकच अनर्थ सांगतात. तेवढे सांगण्यापेक्षा एक अनर्थ महाराज सांगतात. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. हे धन इतकं घातक आहे की याच्यामध्ये आता तुम्हाला तुमच्याकडे रोड कुठून गेला नसेल, तुमच्या बायपासनं कुठून रोड गेला नसेल, जे भाऊ बहीण एकमेकाच्या ताटात बसून खाणारे पक्के वैर झाले. पक्के वैर का? पैसा आलाय ना. ती उठून बसली आता, बाबा भाऊ माझा हिस्सा. हे धन किती वाईट आहे. या धनासाठी सख्खे आईबाप सुद्धा दूर होतात, भाऊ भाऊ दूर होतात, सगळेच जण असणारे आपल्यापासून दूर जातात. असं वाईट धन, त्या धनाचा किती वाईट परिणाम होतो. धन किती वाईट आहे एक वेळेस दृष्टांत सांगतो. सर्वांनी भजन करा. जय जय गुरु महाराज. त्याच्यामुळं आपले गणगोत किती वैरी होतात याविषयी थोडस दृष्टांत सांगतो. एका कुटुंबामध्ये सख्खे भाऊ एकमेकाशी अजिबात विसंबून राहायचे नाहीत. भावाला अगदी जिव्हाळ्यानं असणार त्या ठिकाणी स्नेहपूर्वक वर्तन करणारे. एखाद्या वेळेस एक टाइम जर भाऊ जेवायला नाही गेला तर भावाला किंचित करमत नव्हतं किंवा कुठली गोष्ट भावाशिवाय करत नव्हते. हे दोन्ही भाऊ त्या काळामध्ये शेतामध्ये काम करत असताना दोघांचे 2 नांगर चालू होते. मोठा भाऊ पुढे होता, छोटा भाऊ मागे होता. दोन्ही अवत चांगल्या प्रकारचे चालू होते आणि चालता चालता मोठ्या भावाचा नांगर थोडा पुढे सरकला आणि छोट्या भावाचा नांगर मागे चालत असताना एकदम एक सोन्याचं भांडच वरी आलं. सोन्याचं भांड वरी आलं आणि त्या सोन्याच्या भांड्याच्या एका क्षणामध्ये एवढं वैरत्व निर्माण झालं. आरा म्हणला आपणच बघल्या ते बरं झालं म्हणला. समोरच्यानं जर बघलं तर याच्यात अर्धा हिस्सा मागतील. त्या
नांगोर बरोबर लागावं म्हणून त्याच्यावर अर्धा चिरा टाकत माझा अर्धा शिरा. तुम्ही सर्व शेतकरीच आहात. त्याच्यावर ते चिरा होता ते पटकुन्या त्या अवतावरला काढला, असा धरला, गच सख्या भावाला जागेवर खतम केलं महाराज. याला इकडं तिकडं करण्याच्या नादामध्ये शेतात घरून बापानं डोसक्यावर भाकरी घेऊन आली. आणि त्याला वाटलं दोन्ही आपले हे आऊत हाणत आहे, त्याला भाकरी म्हणून घेण्यासाठी नेमकं यानं दगड घालायला आणि ते बाप याला एकच कर वैर्या काय नाश केला तर म्हणला. आवड बरामध्ये गाठलं महाराज बापा आणि बापाला सुद्धा खतम. दोन्ही खून तिथं झाले. समाधान देताना झाडाखाली बसला. बापानं आणलेलं सगळं काही जेवण केलं. म्हणला एवढं दिवसात जर न्याल तर आपल्याला हे काही शक्य नाही. याची संध्याकाळ होऊ द्यावं, रात्रीच्या वेळी घेऊन जावं म्हणून अंधार पडलेला. रात्रीचे 11-12 वाजले होते. एवढ्या मध्यरात्री डोक्यावर घेऊन चालवलं. ते का असं खिशात बिशात नेण्यासारखं नव्हतं, डोक्यावर घेऊन चालवलं. डोक्यावर घेऊन जाता जाता योगायोगानं महाराज समोरून 4 चोरच काय येऊ नये. त्या 4ही चोरानं याच्या डोक्यावरच बघलं. महाराज ते चम 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 चमकू लागलं. आपला तरी कमी पण ते चम चम चमकू लागलं होतं. चोरानं बघलं, अरे काय मजा मिळली, आपलं किती हे म्हणावं. त्यानं चौचौघातून धरलं, वळलं, घेतलं, नकार नकार म्हणजे तर एखाद्या मानामध्ये गुच्ची घातली, त्याला खतमच केलं. हे 4ही चोर महाराज आता म्हणले आयुष्यभर चोरी करायची काही गरज नाही. मग आपलं त्याने विचार केला. मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये विरक्ती काय विकल्प निर्माण झाला. प्रत्येक जण म्हणू लागलं भेटाव तर आपल्याला, भेटाव तर आपल्याला. हा प्रत्येकानं त्याच्यामध्ये विचार मांडला. आणि एकानं सांगलं, म्हणला आता कुठं जायची गरज नाही, आपण एका झाडाखाली बसू, पाणी पिऊ, गावातून काहीतरी खायला आणा म्हणले, खाऊ आणि आपलं वाटून घेऊ. 2 जण सांगितलं तुम्ही 2 गावात जा, आम्ही इथं बसता. ठीक आहे. गावातून 2 जण आणायला जाणारे म्हणले, हे बघ आपल्या दोघालाच भेटलं पाहिजे. ते रक्षण करणारे शेतामध्ये जे होते ते म्हणले, बघ आपल्या दोघालाच भेटलं पाहिजे. गावात जाणाऱ्याने विचार केला, आपण काय करू म्हणले, आपण रटावून नाश्ता फराळ करायचा आणि जाताना आपल्या नाश्त्यावर टाकून नेऊन द्यायचं. त्यांनी विचार केला, म्हणले त्याला येऊ द्यायचं, आपण त्याला पाणी आणायला वाट लावायचं आणि वरून दगड टाकायचं. या दोघांनी विचार इकडे हे केला, तिकडे ते केला. त्यांनी नाश्ता केला, येताना घेऊन आलं, त्याच्यावर काही पॉइझन टाकलं. ते म्हणले बरं झालं, बसा की आमच्या सोबत. ते म्हणले आम्ही काय खाणार, आम्ही खाऊन आलो, तुमचं तुम्ही खावा. बरं आम्ही खातो म्हणले, तुम्ही पाणी आणून द्या. ते पाणी उतराय खाली गेले आणि या दोघांनी त्या दोघाला वर येऊच दिलं नाही. आता किती राहिले? 2 राहिले. त्या दोघांनी म्हणले आता आपल्या दोघांशिवाय कोण वाटून घेणार, आपण दोघच ना, हाय रटावून खायला. माझ रटावून त्याने खाल्लं. दोघे साधन दत्ता प्रभू दहन एवढं वाईट आहे महाराज. दहन कसं मिळवावं आणि कशा करता खर्च करावं त्याविषयी बोलतात. स्वतः कृष्ण परमात्मा सांगतात, धन हे सत्कार्याने मिळवावं आणि धन हे स्वधर्मासाठी जोडून उत्तम व्यवहार, जोडून उत्तम व्यवहार, जोडून
उत्तमची गाई तोये पावेला, उत्तमची गाई तोये पावेला. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेची सदा, उत्तम प्रकारानं असणार सत्कार्याने मिळवलं. तुम्ही किती भ्रष्टाचाराने मिळवलं तर काय होईल मी थोडक्यात सांगतो. हत्ती कवट खातो, कवट. हत्ती काय खातो? कवट खातो आणि डायरेक्ट बाहेर फिरतो. काय करतो? बाहेर डायरेक्ट फिरतो. पण असं होतं कवट पोटात बी राहत नाही, कवट पोटात बी राहत नाही आणि बाहेर निघाल्यावर कवटात बी काही राहत नाही. आला का लक्षात? कवटात काही राहतही नाही आणि कवट पोटात बी राहत नाही. तुम्ही कितीही जरी अनार्थानं धन मिळवलं ते तुमच्या यत्किंचित कामाला येऊ शकत नाही. ज्या कार्याने मिळवलंय त्याच कार्याला खर्च होते. तुम्ही केव्हाही बारकाईने लक्ष ठेवा. अकाल परवाचा एक दृष्टांत आहे. एक माणूस पायरीवर बसला होता, आमच्या मठाच्या पायरीवर बसला होता आणि ते नवरदेव आपलं पायातले बूट, नवरदेवाचा चांगला बूट होता आणि ते बूट पायरीला खाली सोडला पाहिजे आणि ते देवाच्या दर्शनाला घेतलं. पायरीवर बसलेला माणूस हळूच ते बूट अशा त्या स्टाईलच्या फरच्या टाकून, त्या स्टाईलच्या फरीच्या मागे टाकून, हे त्याला वाटलं एक बूट इथं लपून ठेवला, दुसरा बूट नेतेच कसं, असं वाटलं त्या. आणि ते नवरदेव खाली उतरले आणि ते बूट शोधले. बूट अजिबात सापडला नाही. काय झाला एकच नेला, दोन्ही न्यायचं नवरदेव म्हणला. पण योगायोग असं दुसऱ्या दरवाजातून याचा चांगला बूट कुत्र्यानं दत्ता प्रभू तुम्ही जे कराल ते तुम्हाला प्राप्त होतच असतं. म्हणून महाराज सांगतात सत्कार्यानं धन मिळवावं आणि सत्कार्यासाठी खर्च करावा. का? हे जे आज एवढा जे मंडप उभा राहिलाय, इथं जे सत्कार्य चालू आहे, याच्यामध्ये जो कोणी अन्नदान केलंय, एक सत्पात्र जर समजा जेवला असेल तर 3.5 कोटी ब्राह्मण जेवले पुण्य त्या सद्भक्ताला प्राप्त होत. लक्षात ठेवा. आणि 1 रुपया तर या सत्कार्यासाठी तुम्ही सत्कार्यासाठी दान केलं, लाखो तुमच्या खात्यामध्ये जमा होतातच. लक्षात घ्या. म्हणून सत्कार्यासाठी केलेला खर्च मिळतच आणि त्याचं प्राबल्य प्राप्त होतच. चला तर महाराज सांगतात या धनापेक्षा अजून एक धन श्रेष्ठ आहे. अजून एक धन श्रेष्ठ आहे, ते म्हणजे भगवत नामाचं धन सर्वात श्रेष्ठ आहे. ते किती श्रेष्ठ आहे महाराज सांगतात. चोराने हाता करिता चोरीशी, पुनावे तयासी देता काहे, नसरेही खान लुटिता उघडी, घेता अर्धघडी भाग्य थोर, पायाळू संताने दाखविले जगा, केले या अभागा कुबेराशी. या धनाची कोणी चोरी करी, याचा कोणी वाटा मागत, या धनाचं ओझ होईल. पण असं एक धन आहे त्या धनाचं ओझ होत नाही. चोर चोरी करत नाही, दिलं तर सरत नाही. त्याचं दुप्पट धन म्हणजे कोणतं? प्रसादून महाराज सांगतात दत्त दत्त नाम देई माझ
सांगता आम्हाला भगवंताचं नाम सदैव मुखामध्ये येऊ दे. कारण हे परम भाग्यानुसार दत्तनामाचं स्मरण आपल्या मुखामध्ये असतं. अनंत जन्माची सुकृताची जोड असावी लागते. भाग्य तोरी नव्हे धनपुत्रदारा. अनेक गोष्टीने भाग्यवंत म्हणता येत नाही. महाराज सांगतात ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नामस्मरण आहे तो सदैव सुखी आहे, तो धनवान आहे. कारण ते धन असं आहे, त्या धनाचा उपयोग जरी पाप झाले अघोर, दिगंबर नामाचा घडी उच्चार, त्या पापाचा होय संहार. नाम स्मरणे करुनिया दोषाचे झाले पर्वत, म्हणून स्मरावा श्री दत्त. रक्षाकार होय क्षणात, नाम स्मरणे करुनिया दत्ता प्रभू. हे दत्ता प्रभो, दत्ता प्रभो, दत्ता प्रभो, दत्ता प्रभो, दत्ता प्रभो, सेवेसाठी म्हणजे विलासरावजी चोळे साहेब, अधीक्षक साहेब चोळे साहेब उपस्थित झाले. त्यांच्याबद्दल एक वेळा सर्वांनी टाळ्या वाजवा. पोलीस स्टेशन मनाठा इथले अधीक्षक साहेब या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. नामरूपी धन हे सर्वात श्रेष्ठ आहे.
ते धन त्या धनाचं ओझ होत नाही, चोर चोरी करू शकत नाही, बाहुबंद त्याचा वाटा मागत नाही, ते दिल्यानं सरत नाही. तर महाराज सांगतात याच्यापेक्षाही फार मोठा लाभ नामस्मरणामध्ये आहे. बाळकृष्णेच्या अध्याय 2 मध्ये महाराज सांगतायत, जरी पाप झाले अघोर, दिगंबर नामाचा घडे उच्चार, त्या पापाचा होय संहार, नाम स्मरणे करुनिया. दोषाचे झाले पर्वत, म्हणून स्मरावा श्री दत्त, रक्षाकार होय क्षणात, नाम स्मरणे करुनिया. अनंत पातकाच्या राशी, अनंत दोष एका नामस्मरणामुळे दहन होतात, नाहीशा होतात. असं काही शास्त्रकारांनी भागवतामध्ये सुद्धा सुंदर सुंदर वेळा सांगितल्यास. काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज केवळ देवाचं नामस्मरण केल्यानं एवढे पातक कसे नष्ट होतात हो, असा काही प्रश्न विचारला. त्यांना ओव्या सांगून काही फायदा झाला नाही. तर एक दृष्टांत देऊन महाराज सांगतात, एकदा एका गावामध्ये घरी सुंदर अशी कन्या, घरातल्या मंडळी विचार केला की म्हणजे एवढी सुंदर आपली कन्या, आपण एका चांगल्या क्लासहून आधी काढला तिची. विचार ठरला आणि सुकन्या सुंदर स्वरूपाची असल्यामुळं क्लासहून अधिकारी मुंबई पुण्याला राहणाऱ्यांना एक चांगले असणारे क्लासहून अधिकारी पास केली. लग्न लागलं आणि एकदा जे तिकडे गेले ते त्याला कोणी आणायलाच गेलं. 2-3 वर्षाला घरातल्या मुलाने सांगितलं, बाबा एकदा तरी बाईला दिवाळीला आणा ना. म्हणजे काय अडचण नाही. दिवाळीला आणायला वडील गेले आणि सांगितलं, जावई बापू अहो या वर्षी तरी आमच्या बाईला दिवाळीला तुम्ही पण या आणि सगळे दोघे या, आमची विनंती आहे. म्हणल्यावर त्याने सांगितलं, ठीक आहे मामा आम्ही दोघं येतो. असं त्यांनी सांगितलं. ते परत आले आणि दिवाळीचा सण जवळ आला. अलीकड लक्ष्मीपूजन असतं, दिवाळीच्या अलीकड लक्ष्मीपूजन असतं. त्या दिवशी ते दोघही गाडीतून खाली उतरले. बघलं तर काय सगळं खेड अगदी लक्ष झालं होतं. दुकानापुढे, मंदिरापुढे, रस्त्याच्या बाजूनं रांगोळी टाकल्या, मंदिर सजवले, दुकानं सजवले आणि मंदिराच्या दुकानाच्या पुढे छोटे छोटे असे दिवे लावले होते. अगदी खेड्यात ते सुंदर वाटू लागलं होतं. जावयाला जरा कुतूहलच वाटलं, ते कधी खेड्यात आलंच नव्हतं ना. त्यांनी विचारलं घेऊन याला, दाजी हे काय होतं म्हणलं, बारीक 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 काय होतं म्हणला. ते हसलंय म्हणला, सिटीमधले राहणार आहे म्हणला, जरा चेष्टीच करायची. दाजी म्हणला हे होतं म्हणला सूर्याची पिल्लं आणि रात्री येतात म्हणला, सकाळच्या पर्यंत निघून जातात. त्या जावयाच्या मनात घुसलं. म्हणला आपल्या मित्रमंडळीला आपल्या सासरवडीचा मोठेपणा म्हणून ही वस्तू एक सूर्याचं पिल्लू घेऊन जावं. पण एवढ्या मोठ्या माणसाला एवढीशी वस्तू मागायला कसं बरं दिसते, हलकट म्हणतात. काय माणूस हो, इतकं कुठं गोष्टी इतकुशा गोष्टी मागतात काय. तर ते सांगितलं मंगीचे नेमला तो छिन केले तर आपल्याला पडतात. मागून जमत नसेल तर चोरून का होईना पण घ्याव असा विचार झाला. रात्री अंदाजे 12 वाजले होते. सगळे शांत झोपले होते. हे जावई उठलं. उठल्याच्या नंतर बाहेरवरला स्वच्छता तांब्या ठेवला होता आणि त्या तांब्यामध्ये ते सूर्याचं पिल्लू घेऊन गावाच्या बाहेर गेलं. कुठं ठेवा कुठं ठेवा कुठं ठेवा, तर 10,000 कडव्याची गंजी लावून ठेवली. ते सूर्याचं पिल्लू काढलं त्या ढगामध्ये पिला. लपून वरी पातोळा वगैरे टाकला. त्याला वाटलं हे लपून बसते, सकाळच्या पारी जाता जाता घेऊन जायचं असं वाटलं आणि ते गुन्हानं बसाव की ते सूर्याचं पिल्लू. त्यानं जे सुरू केलं मला ढडा 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 ढडा. गावातल्या म्हणला जाग आली. कोणी मातीत टाक, कोणी पाणी टाक, गर्दा कर सगळ्यामध्ये. हे गर्दा चालू असताना त्या घरातल्या मिळवणाऱ्या जाग आली. जावाई उठला. सगळे गेले. ती माती पाणी टाकू लागले. करता करता त्या जावाईनं सांगितलं, दाजी ते बाकीच्या ढग जळून जाऊ द्या, आपल्या घरचं सूर्याचं पिल्लू आहे त्याला अगोदर बाहेर काढा. त्यानं डोक्याला हात लावला. दाजी ते सूर्याचं पिल्लू म्हणला दिवा होय म्हणला, दिवा हे जळून टाकते म्हणला सगळा ढग. मला काय माहित आहे म्हणलं, तुम्ही सांगितलं म्हणला की हे सूर्याचं पिल्लू आहे. जसं एक सूर्याचं पिल्लू सगळं ढग जळून टाकते, तसं एक भगवंताचं नाम अनंत पातक नष्ट करते. दत्ता प्रभू.
नाही, दोषच धन करत नाही. एकनाथ महाराज सांगतात, दत्तनामाचा सोहळा दत्त रूप होय प्राणी, दत्त नामाचा सोहळा ढाक पडे कळी काळा. कळी काळाला ढाक पडण्याचं सामर्थ्य एका नामस्मरणामध्ये आहे. त्यासाठी सर्व रोग हरक, सर्व दुःख हरक, सर्व सुखकारक, कळी काळाला असणारा बंधन करणारं एक साधन असल्यामुळं तेच आम्हाला द्या असं अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतायत. नको धनवंत नको कलावंत, नको धनवंत नको कलावंत. दोन मागण्या मागतायत. महाराज सांगतात, नको धनवंत नको कलावंत. आम्हाला कला सुद्धा नको. का? कला आली की माणसाला नवल अंकाराची गोठे, विशेष अज्ञानाचे पाठे. नवल अंकाराची गोठे, विशेष नलगे सज्ञानाचे पाठे. अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोपे कंठी नाना संकष्टी नाचवे. अज्ञान माणसाला काही अहंकार लवकर येत नाही, पण आमच्या सारख्याला जर असे टाळ वाजता आलं तरी अहंकार.
बाकी व्यवहारामध्ये तर सोडा, संसारात सुद्धा एखादी सून घरी आली तर सासू सुद्धा मी. हा, एक मावशी अशी आली ताक मागायला आणि सुनबाई घरी होती. तिने म्हणली, बाई जरासं ताक द्या. सुन ताक म्हणून गेली. घराच्या बाहेर निघाल्यावर सासू पुढे आली. कुठं? म्हणजे काय नाही, ताक कोण दिले? सुन. तिनं म्हणल्यावर ती घेतली हातातून, घरात गेली आणि जाऊ दे माझी ताक देईन हल्ली. इकडे आमच्या इकडे आता घेऊन आलं का लक्षात? म्हणजे मी सासू आहे हे सुद्धा सांगायचं लागतं. त्यासाठी महाराज सांगतात, कला आली की बला आलीच. या कलेच्या माग एवढे विघ्न आपल्याकडे नाही म्हणा, तिकडं आमच्याकडे तर नुसतं टाळ भजन करायचं असलं की घेतल्याशिवाय जमत नाही. घेतल्याशिवाय टाळच हातात धरता येत नाही. अशी काही सांगतो, असं आहे म्हणून सांगतो. हे अहंकार तुम्हालाच नाही, पूर्वी एकदा एका महान लोकाला म्हणजे त्रिभुवनात गमन करणाऱ्या एकदा महर्षी नारद मुनीला आला. तो दत्ताने सांगतो, दत्ता प्रभू जामवंतीचं लग्न आटोपलं. कृष्ण परमात्म्यासोबत जामवंती सोबतचं लग्न आटोपलं. सगळी मंडळी जेवण करून शांत स्वरूपामध्ये बसली होती. काही असणार विडा पान वगैरे चालू होता आणि कृष्ण परमात्म्याला वाटलं एवढ्या सुंदर वनामध्ये, या अशा वातावरणामध्ये आपण भक्तीचा असा रंग चढवावा आणि एकदाच नारद मुनीला कीर्तन करायला हवं असं भगवंताला वाटलं. आणि नारद मुनीला म्हणाले, नारद मुनी आता या सुंदर वातावरणामध्ये तुमचं कीर्तन चालू करा, आम्हाला खूप कीर्तन आवडतं. म्हणल्यावर ते नारद मुनी हसले, म्हणले, देवा आम्ही स्वर्ग लोकात सत्य वैकुंठ कैलासामध्ये महान असं कीर्तन करणारे या अस्वलाच्या सभेमध्ये आम्ही कीर्तन करायला काय समजेल असं त्यांना वाटलं. आणि देवांना म्हणलं, सांगा आपल्याला कीर्तन करायची काय अपेक्षा वाटत नाही, यांना काही समजतच नाही, मग तिथे कीर्तन कसं करावं असं त्यांना वाटलं. म्हणले, चला तुम्ही करत नाही ना, तुम्हाला कीर्तन करा वाटत नाही ना, एक करा, तुमच्या गळ्यातला विना या अस्वलाच्या मुलाच्या गळ्यात टाका, तो अस्वलाचा मुलगा कीर्तन करेल. म्हणले, देवा माझा मौल्यवान विना आणि याच्या गळ्यात टाकल्यावर हे गुणानं सोडील काय हे विना, आणि यासाठी असा म्हणजे तुमचा विना भरती करून द्यायचं माझ्या. आपण कुठे गेल्यावर सामान द्यायचं म्हणल्यावर न्याला कोण आलंय, परत आणून देते का, व्यवस्थित वापरते का आणि त्याची देखभाल करते का असा विचार करून आपली वस्तू देत असतो. देव म्हणले, बा तुमचा मौल्यवान विना मला माहित आहे, ते विना तुम्हाला परत तुमच्या पद्धतीनं देऊन टाकेल, जबाबदारीनं देऊन टाकेल. म्हणल्यावर सर अंतकरणानं तो विना काढला आणि अस्वलाच्या गळ्यात टाकला. भगवंताची कृपा आहे, त्याची कृपा झाली त्यानंतर काय होत. त्या अस्वलाने महाराज विण्याच्या माध्यमातून कीर्तन करायला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा
या अस्वलाच्या मनाने ताल धरला महाराज. अखंड भगवंताचं चिंतन, नामस्मरण, सर्व काही अस्वल मंडळी मंत्रमुग्ध तर झाली, पण जवळची पशु पक्षी सुद्धा ती मंत्रमुग्ध होऊन गेली. नुसती मंत्रमुग्ध झाली नाही, अवस्था किती होऊन गेली. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, जवळ असलेली ती पाषाण होती ना, दगड, ती दगड सुद्धा द्रवरूप झाली, द्रवरूप पातळ झाली, पाण्यासाठी पातळ झाली. आणि कीर्तन संपलं. तिकडे काढला आणि त्या पातळ झालेल्या दगडावर त्या मुलाने ठेवलं. काही वेळेनंतर ते घट्ट झाला. असं घट्ट कृष्ण परमात्म्याने सांगितलं, तुमचा विना तुमचा तुम्ही वापस घ्या. नारद मुनी चटकुन्या गेले, त्या विण्याला उचलला, ते दगडाचे पुसून लागले. त्या दगडाचे पुसून लागलं. ते दगड घट्ट होऊन बसला. काय करता, ते दगड विना निघेना. परमात्मा म्हणाले, कृष्ण परमात्मा तुमचं तुम्ही कीर्तन करा, काही करा, ते विना घेऊन. अजिबात नारद मुनीला जमलं नाही. पुन्हा त्या अस्वलाच्या मुलाला सांगितलं, आता विना विण्याचं कीर्तन करायचं. आता विना नाही, टाळ नाही, मृदंग नाही, पकवाज नाही, काहीच नाही, तर तू नुसतं गायन कर. त्या अस्वलाच्या मुलाने, तुझी कृपा होय अनादि सिद्ध, अज्ञानाशी होय बोध, कवीशी नाना छंद आपले मते करून या. त्या अस्वलाच्या मुलांनी पंचतत्वाचा विना केला महाराज. ओम सोम एक केले. आणि त्या ठिकाणी नाद ब्रह्म सुरुवात केली. आणि मग ब्रह्मानंदी लागले टाळे, देहाते कोण सांभाळे, विधी अवस्था झाली गायन करणे. ब्रह्मानंदी लागले टाळे, देहाते कोण सांभाळे, आनंदाची डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे प्रसंग मला सांगतात. ब्रह्मी ब्रह्मपण ब्रह्मत्व आणले, ते चरण सानुले, हृदयाचे ब्रह्मत्व अवस्था प्राप्त झाली. आणि पुन्हा त्या दगडाचं पाणी झालं आणि तो विना काढून नारदाच्या गळ्यात घातला. दत्ता प्रभू नारद मुनीच्या अंगी आला अहंकार नष्ट झाला. मला वाटलं होतं म्हणजे की माझ्यासारखा कीर्तनकार, माझ्यासारखा गायक, माझ्यासारखा विनेकरी, माझ्यासारखा नामधारक असा विश्वास कोणी, असं वाटलं होतं. देवा तुझी अगम्य लीला आहे. तर महाराज सांगतात, अहंकार निर्माण होणारी कला, आणि जेणेकरून ज्या कलेद्वारे जीवन बर्बाद होतं ती कला सुद्धा नको. आम्हाला एक कला दे. कोणती? भगवंताचं निष्काम हेतून अनेक प्रकारनं तुझं नामस्मरण करण्याची इच्छा किंवा नामस्मरण करण्याची ताकद आमच्यात प्राप्त होऊ दे, ही मागणी मागत असताना अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज कोणती कला
विद्या नको असं वाटतं तुम्हाला? विद्या नको असं वाटतं? विद्या शिकवण्यासाठी अनेक शाळा, कॉलेज, आश्रम, कारण आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, चांगले गुण घेतले पाहिजे, चांगली परीक्षा उत्तीर्ण झाला पाहिजे आणि विद्येच्या माध्यमातून जीवन सुखकारक होतं. मला सांगतात विद्या असावीच, यावीच. मला वाटतं जरासं 50% लोक कीर्तनात नाहीत असं मला वाटतं. बाहेर तर बघायला चालूच आहे, पण इकडे जर असं डोळे लागायला सुरुवात होणार. बरेच काही, जिसका भोजन सकस होता है तो भजन निकस होता है, जिसका भोजन निकस होता है तो भजन निकस सकस होता है. प्रसाद महाराज प्रवचन करता करता काय म्हणायचे, ज्याचं जेवण चांगलं झालं भजन गेलं म्हणून सांग. ज्याचं जेवण सरळ सकस अन्नात झालंय भजन. कीर्तनला येताना जर असं कमीच खाऊन यायचं. कीर्तन म्हटलं की ते जास्त जर जेवलं ना ते सुधरू देत नाही. एकदा असं झालं, एका कार्यक्रमाचा सांगता होती, शेवट होता आणि असं 7 दिवस झोपाळ्या, काय झोपाळ्या खाल्ले की झोपायचं, कुठेही झोपायचं. काल्याचा कार्यक्रम आटोपला आणि पंक्ती अशा बसल्या जेवायला, आणि पंक्ती बसल्या जेवायला, आणि सगळा काही कार्यक्रम भात वाढण्याचाच होता. वाढणं झालं आणि शेजारला सांगितलं, बघ माझं वाढणं होते तर सांग, मी थोडस झोप घे. वाढलं की मला सांग, जर असं डबस म्हणजे मी जेवायला सुरुवात करतो. ते मला झोप, ते पात्र टाकले, वाढायला सुरुवात झाली. वाढणं संपलं, त्याला म्हणला घे म्हणला. त्याला म्हणला तुझ्यावर 100% विश्वास आहे. वाढण्याला वाढायला त्याला त्यानं ते कालवलं आपलं आणि डोळे झाकूनच खायला सुरुवात केली. डोळे झाकूनच, झोपाळ्या होता ना, डोळे झाकून खायला सुरुवात केली. आणि त्या योगानं काय झालं, ते डोक्यावरची जी टोपी होती ना, डोक्यावरची ते असं झटक्यावर त्या भाजवणार पडली. ते तशीच कालवली त्याला, टोपीची कालवली ते तशीच तोंडात. शेजारच्याला म्हणतात चपाती लई कच्ची केली का रे, चावत नाही. मला चपाती केलीच नाही, तू खाली कशी? वाकून बघलं तर अर्धी टोपी त्यानं तोंडात घातली होती, ओढून काढली. म्हणला डोळे उघडून जेव म्हणला, चपाती नव्ह ती टोपी होती. दत्ता प्रभू आज जरी तुम्ही झोपला तरी 100% सबसिडी, पण उद्याच्या कार्यक्रमात पंक्तीला बसलो झोपू नका. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात मागून मागत आहेत, नको विद्या धन आणि कपसारा, सद्गुरु दातारा वाचुन्या. विद्या ही सर्वांना यावीच असं महाराज सांगत आहेत, पण कशी? सद्गुरूच्या मुखातून प्राप्त झालेली कृपा अमृत जवळलेली ती विद्या आवश्यक तुम्हाला प्राप्त व्हावीच. का? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजयसे. सद्गुरूच्या ठिकाणी ज्ञान आहेच, पण गुरु केव्हा कृपावंत होतात? ज्ञानोबा सांगतात, सदशिष्य सत्पात्र श्रद्धाळू. सदशिष्य सत्पात्र श्रद्धाळू, तव गुरु होती कृपाळू, परती परज्ञानाचा सुखाळू प्रीती देत. गुरु केव्हा कृपावंत होतात? सदशिष्य असावा लागतो, सत्पात्र असावा लागतो आणि श्रद्धाळू असावा लागतो, तेव्हा गुरु कृपावंत होतात. गुरु हा संत कुळेचा, गुरु हा Yeah.
मार्ग नाही तुझा देव पाहता त्रिलोकी. गुरु काय करतात? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु परब्रह्म सज्ञान, ज्ञाना घरी नांदतसे. गुरु ज्ञानांजन घालतात केव्हा? सदशिष्य असेल पात्र पाहून दान करत असतात. एकदा एका गावामध्ये एक राजाच्या नगरीमध्ये बाहेर एक साधूची कर्णकुटी करते. ते साधू दररोज गावामध्ये भिक्षा मागायचे आणि आपली तपश्चर्या आपली भक्ती करायचे. एक दिवस असा आला, संध्याकाळी अंदाजे 12-1 वाजले होते. राजाचे रात्रभर ते गुप्तहेर फिरत होते आणि त्या पर्णकुटिकेतून धू बाहेर निघू लागला होता. धू बाहेर निघत असताना त्या गुप्तहेरानं झोपडीमध्ये बघितलं. महाराजांना भट्टी लावली होती. भट्टी म्हणल्यावर तुम्हाला वेगळंच वाटलं. भट्टी दुसरी काही नव्हती, सोनं तयार करायची. पूर्वीचे साधू संत आमचे रामेश्वर महाराज वगैरे संत महात्मे सोन्याची ती भट्टी लावायची. ते सोनं तयार करत असताना त्या गुप्तहेरानं बघितलं आणि डायरेक्ट राजवाड्यामध्ये सकाळी हातात झाला. राजेसाहेब, मी तुम्हाला एक नवीन बातमी आली, नवीन बातमी. मला अगोदर बक्षीस द्या. म्हणजे बक्षीस देतो तर सांग तर खरं. म्हणजे आपल्या नगरीच्या बाहेर जे महाराज आहेत ना, ते सोनं बनवतात. सोनं म्हणल्यावर राजाला चांगलं वाटलं की आपण महाराजांची विद्या शिकून घ्यावी. महाराजांकडून विद्या शिकून घेऊन आपल्याला सोन्याला काही कमी पडणार नाही. म्हणून ताबडतोब महाराजाला दरबारात बोलवण्यात आलं आणि दरबारात हजर करण्यात आलं. महाराज, जी सरकार, तुम्हाला सोनं बनवता येते? नाही सरकार, आम्हाला कसं काय बनवता येईल? मला जर सोनं बनवता येत असं तर त्या तणाच्या झोपीत कशाला राहत? मी स्वर्णमय असणारा महाल बांधलो असतो. नाही, मला ज्यांनी बातमी सांगितली ना, त्यांनी ओरिजिनल बातमी सांगितली. महाराज, तुम्ही खोटं बोलता. यापुढे जर नाही सांगलं तर तुम्हाला बंदीशाळेत टाकून देण्यात येईल. नाही सर, मला येतच नाही. तसं जमत नाही, तुम्ही तसं मुकाट्याने सांगत नाही. म्हणून त्यांना बंदीशाळेत टाकलं. बंदीशाळेत दररोज संध्याकाळी राजा आपले अलंकार काढून ठेवायचा आणि सेवकाचं सोंग घेऊन त्या दरबारात जायचं. त्या बंदीशाळेत जिथं महाराजाला टाकले तिथं जायचा, त्यांना पाणी चहा वगैरे सर्व काही द्यायचा, सेवा करायचा. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 12 वर्ष झाले. कीर्तनात काय वेळा नाही, ताबडतोब झाली 12 वर्ष. महाराज, राजा कंटाळला. म्हणला, महाराज, कुणानं सांगल्या तर बरं आहे, नाही तर उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हाला फासावर देण्यात येईल. म्हणले, राजसाहेब, मला येतच नाही, मला येतच नाही. शेवटची रात्र राजानं सेवकाचं सोंग घेतलं आणि जिथं महाराजाला बंदीशाळेत टाकलं होतं तिथे जाऊन महाराजांचे पाय धरून रडू लागला. महाराज, हे काय राजा होय काय? म्हणले, निर्दय होय, याला काहीच कळणार. असा राजा जगात कुठं नसल. इतका क्रूर, तुम्हाला येत नाही तरी ते तुम्हाला फाशीवर देतोय, हे काय मला राजाचं कळत नाही. असं म्हणल्यावर महाराजाला थोडी झोपच लागला, डोक लागला, झोपून बसले आणि म्हणले, अरे मला काही येत नाही काय? म्हणजे मग या राजाला कसं सांगाल? मग कोणी आमची अनन्य भावाने सेवा करत असेल, नम्रतापूर्वक वागत असेल, त्याच्याकडं निष्कामता किंवा सद्पात्र सत्य सत्पात्र असेल तर त्याला ही विद्या देता येतं. अशा राजाला नाही देता येत. महाराज, मी गरीब, मी एक सेवक, मी तुमची 12 वर्ष सेवा केली. मला जर शिकवलं ना तर मी सुद्धा राजा होऊन जाईल. मला माझं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. या राजाची सेवा करता करता माझ्या पिढ्याने पिढ्या गेल्या, पण राजा काही माझे पगार वाढव ना, माझे काही लेकरा बाळाचं वाढव ना, त्यासाठी तुम्ही मला ते शिकवाच. म्हणल्यावर महाराज म्हणजे तुला शिकव. कोण बोलायला लक्षात आहे ना? राजा शिव तुला शिकवतो. रात्रभर ती जडीबुटी काढली, सगळं काही औषध वनस्पत्या वगैरे तयार केल्या, सोनं करून दाखवलं, 2दा-3दा करून दाखवलं, सोनं झालं. महाराज राजा बाहेर निघाला. पहाटेच आपला सेवक पोशाख काढून टाकला, राजाचा पोशाख करून सकाळच्या दरबारात बोलवलं. बोला म्हणायचा महाराजाला दरबारामध्ये. सकाळच्या पारी राजा सिंहासनावर बसलाय. सगळे मंत्री तंत्री नौकर चाकर दरबारात हजर आहेत. सगळी प्रजा आता महाराजाला फासावर देणार असं सगळ्याला वाटू लागलं. लोक काही मनामध्ये कुचकुची करू लागले. पण राजा बोले, फकीर बोले,
दंड आहे. राजा म्हणल्यावर त्याला कोण काही नाकार देणार आहे? त्याला आता फासावर देणार. महाराज असणार दरबारात आले, महाराज सांगता की कसं आहे तुम्हाला फासावर देण्यात येईल? नाही हो राजसाहेब, मला ते मला नाही येत, मला फासावर दिलं तर काही नाही आणि काही नाही, कारण आम्ही जितकेच मेले समान, आम्हाला मृत्यूदंड जरी असेल तरी त्याच्याविषयी काही नाही, पण आम्हाला येतच नाही. 9:15 वाजता महाराजाला सुलावर उभं करण्यात आलं. बटन दाबायला 5 मिनिटं बाकी होते. महाराज राजेसाहेबांनी सांगितलं महाराजाला खाली घ्या. महाराजाला खाली घेण्यात आलं. महाराज तुम्हालाच काय येतं काय म्हणले? मी सुद्धा सोनं करून दाखवतो. ठीक आहे म्हणजे करून दाखव. रात्री शिकवल्याप्रमाणे राजा सोनं तयार करायला सुरुवात केली. पण योग असा, एकदा जमाना, दोनदा जमाना, चारदा जमाना. राजा परेशान होत असताना महाराजांनी सांगितलं, राजेसाहेब थोडस चुकालय हो म्हणले. चुकालय म्हणल्यावर महाराज तुम्हीच मला शिकवले की रात्री म्हणले, मला वाटलंच होतं म्हणले माणसाची जातले बैमान राहते आणि ते कवाय कुठे उकरून काढते याला काही कळलं ना, म्हणून राजा तुला थोडस शिकवायचं ठेवलंच म्हणले. गुरु ते गुरुच असतात की हे कवा ना कवा तरी आपल्या अंगावर येते हे त्याला माहितच राहते. म्हणून तुला राजा मेन मुद्दा सांगितला नाही, तुला सगळं शिकवलंय पण याच्यातला मूळ मंत्र शिकवलं नाही. म्हणले हे वनस्पती वापरत असताना मध्ये सांगायला जमत नाही, बाहेरच कानात चांगलं. सगळ्या वनस्पत्या वापरलेल्या बऱ्या आहेत, बरोबर वापरलास. पण या वनस्पत्या वापरत असताना नख लागू द्यायला जमत आणि नख लागलं की सोनं होत. दृष्टांत समोर. दृष्टांताचा सिद्धांत असा आहे, विद्या प्रत्येकाला यावीच, पण विद्येबरोबर अहंकार आला की विद्येचा वापर होतच नाही. हे जीवनात प्रभू मनुष्य जीवन हे अहंकारयुक्त आहे, विकारयुक्त आहे. आणि ते जसं जसं ज्ञान प्राप्त होतं तसं तसं त्याचा अहंकार वाढत जातो. वेळोवेळी सद्गुरात काय करतात, त्याच्यातला अहंकार नष्ट करण्याचं काम करतात. त्याला सद्गुरु त्याची जी पात्रता दाखवण्याचं काम करतात. म्हणून ते सद्गुरूचं ज्ञान सद्गुरूच्या मुखातून सदशिष्यापर्यंत यावं. म्हणून महाराज सांगतात, नको विद्या धन आणि सारा सद्गुरु दातारा वाचुनिया. सद्गुरूच्या मुखातून आम्हाला ज्ञान मिळावं का? तुकोबारा सांगतात, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी. तर अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज काय नको हे आयुष्य नको परिवार, नको हे आयुष्य नको परिवार, नको हे आयुष्य नको
का? नुसता मोठेपणा सांगण्यात आणि व्यर्थ कामात व्यर्थ जगण्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या आयुष्याची गरज नाही. का? आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊन शरीर हित काय, येऊन नामासाठी करिता चावटे, शेवटी मसनवटे जाणे लागे. इकडे तर सांगतायत आयुष्य एवढं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. नरदेहाचे आयुष्य क्षण, मेरू पृथ्वी दित्या स्वर्ण, नमळेची एक क्षण आयुष्य नरदेहाचे. काय सांगू भक्त राया, हे वय जाऊन देवाया, कोटी रुपये खर्च केलिया, एक घटिका आयुष्य न मिळे. इकडे आयुष्याची महत्व एवढी सांगतायत आणि महाराज सांगतात आयुष्य नको. याचं कारण काय? की जर हे आयुष्य सत्कार्यामध्ये सत्कर्मामध्ये भगवंताच्या कामामध्ये जर नाही खर्च केला, नुसता मोठेपणा सांगून आम्हाला आयुष्याची काय किंमत आहे? काही कुठल्याच प्रकारचं संसारामध्ये किती तुम्ही कष्ट करा, किती मेहनत करा, शेवटी मार्ग शून्यच. शेवटी एक ना एक दिवस ते म्हणतात काय केलं आमच्यासाठी, काय केलं आम्हाला? हे शेवटी त्याची मार्ग मिळतातच. मग कितीही जरी आयुष्य असणार या संसारामध्ये खर्च केलं तरी त्याला कुठल्याच प्रकारचा अर्थ ठरत नाही. आम्हाला अल्पायुष्यच दे मात्र सदैव. कारण किती आयुष्य, किती किती लोकांना आयुष्य होतं महाराज. 14 कल्प आयुष्य बकताला गेलं होतं, 27 कल्प देवांनी ऋषीला होत. एवढे मोठे ऋषी महान संत एवढे आयुष्यवान होऊन गेले. काही लोकांना अल्प आयुष्यामध्ये, ज्ञानोबा आहे 21 वर्ष, प्रसादन महाराज 51 वर्ष, असे काही संत महात्मे अल्प वयात गेले मात्र सर्व जगाला प्रकाश देऊन गेले. काही काही लोक 12-12 वर्ष बाजूत खुचकत राहतात. घरचे जवळ करणार तर देव बी जवळ करणार, कुठं मधातच. महाराज सांगतात नुसता बडीवा. अहो एका गावामध्ये एक धंदकट माणूस असा, मोठा बॉडीगार्ड आपला, त्याने किती केली म्हणजे आपण काहीतरी नवीन करावं, नवीन काहीतरी करावं म्हणून त्यानं अंगाला अशी राख लावून घेतली. अंगाला राख एखादा असा मोठा लंगोट झाडी म्हणला आणि आपल्याला ज्या गावात ओळखीत नाही त्या गावामध्ये गेला. अरे म्हणला मला काय कळतं का नाही? लोक म्हणले काय कसं, मी महात्मा आहे, नुसतं काशी वृंदावनचा नाही, मी त्रेतायुगातला महात्मा. म्हणजे त्रेतायुगातला लोक दर्शन करू लागले, बाया पोरं सगळे काही. त्रेतायुगातला महाराज त्या खेड्यामध्ये वार्ता पसरली, लोक दर्शनाला बाहेर लागली. सगळं कळत कळत एक चांगल्या एका खेड्यामध्ये गेला आणि तिथला एक माणूस हुशार होता. त्रेतायुग होऊन बरेच काही वर्ष झाले, त्या काळचा माणूस आता राहणं शक्य नाही. तर त्याने विचार केला थोडीशी परीक्षाच बघावं. आणि ते परीक्षा बघण्यासाठी त्यांना असं महाराज सांगू लागला होता, त्रेतायुगामध्ये काय गाया, काय दूध, काय तूप, काय काय ऐश्वर म्हणता म्हणता एक उकळी चडकन दिली त्याने त्या महाराज. म्हणला का मारलं? म्हणला बट्टा म्हणला त्रेतायुगामध्ये मी पंक्तीला बसलो होतो म्हणला, तू फिरू लागला होतास म्हणला, तू पड लागला होतास तुला 10 बऱ्या तूप आण म्हणलो म्हणलं, तू ऐकला नाहीस म्हणला, आता गटलास म्हणला, एक नाही 10 चडकना मारतो म्हणला. बापू मारू नको म्हणला, मी होतो ना म्हणला. लोकांना सांगत कशाला निघाला समजा असा. नुसता मोठेपणा सांगत आम्हाला आयुष्य नको. तुझ्या सेवेमध्ये क्षणोक्षण आमचं आयुष्य तुझ्या सेवेमध्ये रत व्हावं तर आमच्या आयुष्याला किंमत आहे. आम्ही जर हे आयुष्य अनाठाई व्यर्थास खर्च केला तर याचा आयुष्याचा कुठलाच लाभ होत नाही. म्हणून नको हे आयुष्य, नको परिवार. आमच्या ध्यानात सदैव तुझी मूर्ती राहावी, सदैव तुझं चिंतन व्हावं आणि तुझ्या सेवेमध्ये आमचं आयुष्य प्राप्त व्हावं यासाठीच आयुष्य असावं. तर अभंगाच्या चतुर्थीर्थामध्ये महाराज
अधिक सर्वत्र धनमानी. महाराज सांगत आहेत, देवा आम्हाला गंगोत सुद्धा नको. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही